स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। तर चला ऐकूया कोल्हा आणि बकरीची कथा। एकदा एक कोल्हा रात्री जंगलात फिरत असताना अचानक विहिरीत जाऊन पडला। काय करावे हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे त्याने सकाळ होण्याची वाट पाहण्याचा विचार केला। सकाळी एक शेळी विहिरीजवळून गेली। तिने कोल्ह्याला पाहिले, म्हणाली, तू विहिरीत काय करतो आहेस? तर कोल्हा म्हणाला, मी इथे पाणी प्यायला आलो होतो आणि हे पाणी आजपर्यंतचे सर्वात स्वादिष्ट पाणी आहे। तुम्ही पण या ना आणि बघा। शेळीने विचार न करता विहिरीत उडी मारली। थोड्या वेळ पाणी पिऊन झाल्यावर शेळीने बाहेर जाण्याचा विचार केला असता ती तेथेच अडकल्याचे दिसले। आता कोल्ह्याने सांगितले की मी तुझ्यावर चढून बाहेर पडेल आणि कोणाला तरी मदतीसाठी आणेल। बिचाऱ्या भोळ्या शेळीला कोल्ह्याची चाल समजली नाही। ती विचार न करता हो म्हणाली आणि कोल्हा बाहेर येताच तो शेळीला म्हणू लागला, तू जर एवढी हुशार असती तर विचार न करता कधीच विहिरीत आली नसतीस आणि अशी फसली नसतीस। असे बोलून कोल्हा तिकडून निघून गेला। नैतिक शिकवण, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा। विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा। माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात। जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये। धन्यवाद।